म्हणजे नमस्कार. आज दिनांक 28 जुलै 2025. सगळीकडे चांगला पाऊस पडला आहे. आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं बहुतांश महाराष्ट्रातले विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश ठिकाणी चांगल्या ते मध्यम ते चांगल्याच पावसाचा आपण अंदाज दिला होता. तसा पाऊस पडला आहे आणि आता पुढचं नियोजन जे आहे ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये यायला लागलं आहे. अनेक फोन येत आहेत आणि त्यानुसार आपण आज अत्यंत साधे प्रश्न स्वरूपात म्हणजे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत किंवा जे प्रश्न जास्त आहेत ते प्रश्न घेतले आणि त्याच्यावर काय आपल्याला करायचं आहे त्याबद्दल एकदम सद्य परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन असं एकदम सिंपल आज प्रेझेंटेशन ठेवलं आहे. याच्यानुसार आपण सोयाबीन असेल, तुमचं कापूस असेल, तुमचं तूर आहे किंवा मका आहे, या पिकांमध्ये कुठल्या अडचणी आहेत आणि त्याला काय उपाय आहे ते आपण आज पाहणार आहोत. आणि त्याआधी आपण हवामान अंदाज पाहूया. या आठवड्याचा हवामान अंदाज आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा मी यासाठी म्हणतोय की खरीपाच्या पिकांमध्ये काय धोके आहेत त्यासाठी थोडक्यात पण महत्त्वाचा कृषी सल्ला, या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिले पाहूया आपण जो आपण 21 तारखेला आणि परत 23 तारखेला जो अंदाज दिला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं की दमदार पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी विदर्भात आहे आणि बाकी ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची स्थिती आहे. आणि खूप चांगली गोष्ट झाली, सगळीकडं पावसाची गरज होती. त्या पद्धतीनं पूर्व विदर्भात मोठा दमदार पाऊस पडला आहे, पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा मध्यम पाऊस पडला आहे, मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडला आहे. फक्त थोडंसं तुमचं धुळे, नंदुरबार आणि थोडंसं नाशिकमध्ये जर वगळलं तर बाकी बहुतांश महाराष्ट्रामध्ये, नगरमध्ये थोडंसं जर सोडलं तर बहुतांश महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम आणि काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे आणि शेतकरी आता सुखावले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तोच अंदाज आपण दिला होता. आता या पुढचा अंदाज जर आपण द्यायचा म्हटलं तर 30 जुलैपर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत जर पाहिलं किंवा या आठवड्यात एकंदरीत या आठवड्यात फारशा मोठ्या पावसाची कोकण सोडून कुठं शक्यता नाही. मोठ्या पावसाची नाही, जास्त पावसाची शक्यता सुद्धा नाही आहे. सार्वत्रिक पावसाची सुद्धा शक्यता नाही. कोरडं हवामान राहील आणि मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला आहे त्यामुळं जे शेतकरी सुखावले आहेत, कोणाचे बरेच कामं फवारणीचे, ड्रेंचिंग आळवणीचे, खतं द्यायचे, निंदण्याचे कामं बाकी होते ते सगळे या आठवड्यात होतील अशी आशा आहे. बुधवारपर्यंत कोरडंच हवामान राहील. थोडंसं गडचिरोली, गोंदिया, भंडारा तिथे काय तसंही धान म्हणजे भात लागतो, तिकडं पाऊस पडला तरी काही फरक पडत नाही. बाकी ठिकाणी जवळपास कोरडं राहील. आणि पूर्ण आपण रविवारपर्यंत पूर्ण आठवड्याचा जरी विचार केला तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील. मोठा पाऊस या आठवड्यामध्ये नाही आहे. फक्त गडचिरोली, भंडारा, गोंदिया तिथे थोडंफार आणि कोकणामध्ये पडू शकतो. बाकी इतर ठिकाणी मोठा पाऊस नाही आणि त्यामुळं या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आपले शेतीचे कामं होऊ शकतात. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला जो आहे, थोडक्यात पण महत्त्वाचा कृषी सल्ला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे आमच्या शिफारसींचा काय फायदा झाला पडताळणी करून नंतर विश्वास ठेवा. आम्ही ज्या शिफारसी आत्तापर्यंत केल्या आहेत त्याचा फायदा काय झाला बघा. सोयाबीनमध्ये आपण बीज प्रक्रियेची शिफारस केली होती. आज ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली नाही तिथे खोडाळी, चक्रभुंगा आहे, तिथे बऱ्याच ठिकाणी तुमचा कॉलर रॉट आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपण शिफारसीत प्रक्रिया केली नाही त्यांचं तिथं नुकसान झालं आहे. आपण सांगितलं होतं तणनाशकात किंवा पहिल्या फवाऱ्यात रेस किंवा रावडी वापरा. ज्यांनी इतर कीटकनाशक वापरले किंवा वापरलं नाही त्यांच्यासुद्धा खोडाळीचा मोठा प्रादुर्भाव आहे. आपण सांगितलेल्या बीज प्रक्रिया केलेल्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी आहे. आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, मी शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की आम्ही म्हणतो तेच करा, पण त्याची पडताळणी करा. अर्ध्या क्षेत्रात वापरून पहा, अर्ध्या क्षेत्रात वापरू नका. त्याचा फायदा किती झाला, त्याचा खर्च किती झाला, या सगळ्याचा हिशोब करून नंतर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आमचं उद्देश आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या हे साक्षर करणे आणि त्यासाठी उत्पादनाचाही मी आग्रह धरत नाही. तुम्हाला जे उत्पादनं वाटले ते वापरा. आमचे जर स्वस्त आणि चांगले वाटत असेल तर ते वापरा. मात्र त्याचा पडताळणी करून नंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. यावर्षी हुमणी अळीचा प्रकोप हे सुद्धा मी सांगितलं होतं. जे शेतकरी रेग्युलर पाहणारे आहेत त्यांना मी म्हणजे त्यांना आठवत असेल, हुमणी अळी यावर्षी जास्त राहू शकते आणि लवकर राहू शकते हे सुद्धा सांगितलं होतं.
जी आळी ऑगस्टमध्ये डॅमेज करत होती ती आता जुलैमध्येच डॅमेज करते. त्यासाठी 2 उपाय मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सोयाबीनसारखं पीक जर असेल जिथं ड्रेंचिंग करता येत नाही तिथं ज्वारीचे किंवा गव्हाच्या पिठात कीटकनाशक घ्या. कार्बोफ्युरॉन, फ्युरी नावाचं आहे किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या नावाचं आहे, किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराईड. 3 किलो ज्वारीचं पीठ 3 किलो ते कार्बोफ्युरॉन किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराईड त्यात चांगलं मिक्स करायचं. ते अतिविषारी असतं, त्याला जरा सांभाळून हँडल करा आणि संध्याकाळी शेतात फेकून द्या. थोडं थोडं पतलं पतलं संध्याकाळी यासाठी फेकायचं की रात्री हुमणी आळी त्या पिठाच्या वासानं वर येईल, तिचा स्पर्श झाला की ती मरेल. आणि पण हे इथे कंट्रोल तुम्हाला 100% म्हणजे खूप चांगला मिळेल याची गॅरंटी नाही, पण ड्रेंचिंग करता येत नाही त्यामुळं हा. आता जिथं ड्रेंचिंग करू शकतो, तूर असेल, कापूस असेल, हळद असेल, अद्रक असेल किंवा इतर पिकांमध्ये जिथं आळवणी करणं शक्य आहे तिथं सुद्धा मी तुम्हाला 2 पर्याय देतो. एक तर स्पॉट ड्रेंचिंग करायची तिथे. स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे जिथं कीड आहे, आळी आहे, जिथलं झाड मेलं आहे, आजूबाजूचे झाडं मेले त्याच्या तिथे आणि त्याच्या आजूबाजूला 2-2 फूट ड्रेंचिंग करायचं, नोझल काढायचं आणि तिथं आळवणी करायची. त्यात परमनंट इलाज किंवा जास्त प्रादुर्भाव असेल तर सगळ्या शेतात तुम्ही ड्रेंचिंग करा. परमनंट इलाजासाठी एका पंपाला 100 मिली पांडा सुपर आणि 50 मिली अरिहांश असं वापरायचं. तिथे हुमणी आळी परमनंट कंट्रोल होऊन जाईल. आणि जर तुम्हाला काही काळासाठी कंट्रोल पाहिजे असेल किंवा म्हणजे खर्च जास्त करायचा नसेल तर तुम्ही रेज जे आपलं उत्पादन आहे थायमिथॉक्झान अधिक लॅम्बडा सायक्लोथ्रिन ते सुद्धा 50 मिली प्रतिपंपाची आळवणी केली तर वरच्या थरातली जी आळी आहे ती वर येईल. खाली थोडीशी खाली असलेली आळी पांडा सुपर आणि रिहांशनं कंट्रोल होईल, मात्र रेजनं वरच्या थरातली आळी जी आहे ती वरती येऊन मरून पडलेली दिसेल. तर हे 3 उपाय तुम्हाला सांगतो, त्यापैकी कोणता उपाय करायचा ते बघा. सोयाबीन आणि तूर वाचवण्यासाठी उपाय, आत्ताच ट्रायकोबिस DX वापर करा. सोयाबीन आम्हाला नागपूर, त्यानंतर वर्धा, त्यानंतर यवतमाळ, परभणी, हिंगोली या 5 जिल्ह्यातून चारकोल रॉट आल्याचे फोटो आले आहे. हा रोग अत्यंत भयंकर आहे. मागच्या अनेक वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये आणि मागच्या 2-3 वर्षापासून नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये जे सोयाबीन पिकत नाही त्याचं कारण आहे हा चारकोल रॉट. तर या रोगाला रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जैविक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. तसंच तुरी ज्या मरतात फुलं लागल्यानंतर, ते फुलं लागल्यानंतर काही करून फायदा नाही, त्याला आत्ताच आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करावा लागेल. ट्रायकोडर्माचा वेटेबल पावडर असते ते एकरी 4 ते 5 किलो वापरावं लागतं. आणि डेक्स्ट्रोज असते, ट्रायकोबुस DX जे डेक्स्ट्रोज आहे ते फक्त अर्धा किलो वापरावं लागतं. ते पाण्यात विरघळतं, ड्रेंचिंग करू शकता तुम्ही. त्याचा दाट फवारा, जमीन जर उघडी असेल तर दाट फवारा केला तरी चालेल, किंवा रेतीत, मातीत, शेणखतात कशातही मिसळलं, आता जमिनी ओल्या आहेत लगेच फेकून दिलं तरी चालेल. आणि जर जमीन उघडी असेल म्हणजे पीक लहान असेल, जमीन उघडी असेल तर दाट फवारासुद्धा जमिनीवर केला तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण मी एक गोष्ट सांगतो, आता परत मला हे म्हणायची वेळ पुढे यायला नको की आम्ही केलेली शिफारस पडताळा, कारण ट्रायकोबुस DX किंवा ट्रायकोडर्मा चांगल्या गुणवत्तेचा कोणताही वेटेबल वापरा, लिक्विड वापरा, कुठलाही वापरा, चांगल्या गुणवत्तेचं वापरा. जो सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भ मराठवाड्याला वापरणार नाही त्याला एखाद्या वेळेस पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आणि तुरीला तर प्रूव्हड आहे, तुरीला जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात ट्रायकोडर्माचा वापर आपण केलाच पाहिजे, कारण भविष्यात येणारी फांदीमर आणि मर रोग त्यानं रोखला जाऊ शकतो. रोग आल्यावर काही उपाय करता येत नाही. येलो मोजॅकसुद्धा आला आहे, बऱ्याच ठिकाणून येलो मोजॅकचे फोटो आलेत. तुम्हाला सविस्तर माहिती, फोटो वगैरे हे सगळं तुम्हाला रात्री कृषी सल्ला तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला तिथे दिसेल. तर येलो मोजॅकसाठी, येलो मोजॅक व्हायरसनं पसरणारा रोग आहे, याला काहीही उपाय नाही, याला कोणतंच औषध जगात दुरुस्त करत नाही. याला फक्त एकच उपाय, एक तर येलो मोजॅक आहे का नक्की ते ओळखा, कारण येलो मोजॅक नसेल तर पिवळे दुसरे झाडं उपटत बसू नका. येलो मोजॅक असेल तर ते सुरुवात झाल्याबरोबर झाडं उपटत राहणे, 8-10 दिवस कंटिन्यू झाडं उपटत राहणे. आणि पांढरी माशी त्याचा प्रसार करते. तर पांढरी माशी, उडणारी माशी मारायची असेल, फक्त तुम्हाला 1-2 फवारे करायचे असेल तर असिटामाप्रिड, टाटामानिक, प्राईड वगैरे हे काही फवारा. पण महिनाभर जर पांढरी माशी कंट्रोल करायची असेल तर ओढाची एक्स्ट्रा हे कीटकनाशक तुम्हाला 30 मिली प्रतिपंप वापरलं तर अंडे, पिल्ले, उडणारी माशी सगळीच कंट्रोल होईल. कोणत्याही औषधासोबत तुम्ही ओढाची एक्स्ट्रा वापरू शकता. तर हे झालं तुमच्या येलो मोजॅकसाठी. खताचा तुटवडा आला आहे, त्याला पर्याय 20-20-0-13 किंवा 24-24-08 अधिक पोटॅश हे वापरू शकता. युरिया भेटत नसेल
फार चिंता करू नका. याच्यातही 20% नत्र आहे, याच्यात 24% नत्र आहे. अधिक पोटॅश हे वापरा. नॅनो युरियाचा सुद्धा तुम्ही फवाऱ्यात वापर करू शकता. जीवाणू खतं जे आहे NPK बूस्ट DX, नत्र जर गरज असेल तर NPK बूस्ट DX, आणि तर वाढीच्या अवस्थेमध्ये NPK बूस्ट DX कोणत्याही पिकाला, आणि फुलधारणेमध्ये P बूस्ट DX आणि K लीफ DX याची सोबत आळवणी तुम्ही करू शकता. त्यानंतर ट्रायकोडर्माचं प्रमाण, ट्रायकोडर्मा जे मी सांगतो ते ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे, आणि त्या ट्रायकोडर्मामध्ये वेटेबल पावडर जे असते WP असते त्याच्यावर लिहिलेलं, ती असते. वेटेबल पावडरमध्ये जो काउंट आहे त्याप्रमाणे साधारणतः एकरी 4 किलो पावडर वापरावं लागते. 100-125 रुपयाचं पाकिट जे असतं ते तुम्हाला 400-500 रुपये 600 रुपये तिथं लागतात. ते पाण्यात विरघळत नाही, ते लवकर लागू होत नाही, त्याचा काउंट कमी असतो. आणि दुसरा फॉर्म असतो तो डेक्स्ट्रोज असतो. डेक्स्ट्रोजमध्ये याच्यापेक्षा 10 पट काउंट जास्त असतो, त्यामुळे हे फक्त अर्धा किलो वापरावं लागतं. आणि तिसरा प्रकार लिक्विडचा असतो, पण लिक्विड जर तुम्हाला गॅरंटीचं असेल तर तुम्ही वापरा. मात्र ट्रायकोडर्मा मी जे सांगितलं सोयाबीनमध्ये, तुरीमध्ये, या 2 पिकांमध्ये ट्रायकोडर्मा वापरणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी तुमचा हळद असेल, अद्रक असेल, संत्रा, मोसंबी यांच्यामध्ये सुद्धा वापरावं लागतं. आमच्या शिफारसीत औषधांचे प्रमाण हे 10 लिटरचा पेट्रोल पंपाचं किंवा 15 लिटरचा साध्या पंपाचं आहे. इतर पंप मी जे काही औषधं आम्ही कधीही सांगतो त्या शिफारसीत असेल, कृषी सल्ल्यात असेल, रेकॉर्डिंगमध्ये असेल, मेसेजमध्ये असेल, त्याचं प्रमाण जे 10 लिटरचा पेट्रोल पंप आहे ते आता खूप कमी झालेत, पण तरी आम्ही सुरुवातीपासून ते प्रमाण सांगत आलो आहे. पुढच्या वर्षीपासून बदलू. किंवा 15 लिटरच्या साध्या पंपाचा आहे. तुमचा चायना पंप असेल, 20 लिटरचा असेल, 22 लिटरचा असेल, तर त्याच्यानुसार त्याचं 10 लिटरचं प्रमाणाला तुम्हाला 1.25 पट 2 पट या पद्धतीनं वाढवू शकता. सोयाबीन पिवळी पडण्याचे विविध कारणं. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळी पडली आहे. आत्तापर्यंत हिरवं होतं, आता आज शेतात गेलं तर पिवळं दिसतंय. ते जास्त पाण्यामुळं पिवळं पडलंय. पाऊस आता हे 8 दिवस उघाड आहे, लगेच हिरवं होऊन जाईल. काही ठिकाणी कमी पाण्यानं, मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात जालना, बीड वगैरे, परभणी या भागात आधी कमी पाऊस पडला, पाण्याचा ताण पडला म्हणून पिवळं पडलं. मराठवाड्यात याच भागात तुमची खोड अळी खूप मोठ्या प्रमाणात आहे. खोड पोखरलेलं आहे. खोडं उपटून पहा, त्यात खोडं उभं कापून पहा, खोड अळी आहे, त्यामुळं पिवळं पडलंय. काही ठिकाणी येलो मोजॅक आला आहे, पण येलो मोजॅकचं झाडं वेगळ्या प्रकारचे पिवळे दिसतात. ते आपण आधीचे व्हिडिओ ते पहा. ते झाडं उपटून लगेच तिथं उडायची फवारा. खोड अळीसाठी मी तुम्हाला सांगतो, पुढं पावसाचा ताण, कमी किंवा जास्त पावसाचा ताण. हुमणी अळी काही ठिकाणी आहे. हुमणी अळी कशी ओळखायची? झाड एकदम सुकलेलं असतं, झाडं उपटून तिथं उकरून पाहायचं, लांब असं उकरून पाहिलं तर तुम्हाला हुमणी अळी दिसते. ती हुमणी अळीमुळं सुद्धा काही ठिकाणी पिवळं पडलंय. चुनखडी जमीन जर असली तिथं पिवळं पडलंय, त्याला झिंक आणि फेरसचा फवारा द्या. आणि चारकोल रॉट बऱ्याच ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी, बऱ्याच सध्या म्हणता येत नाही, काही ठिकाणी चारकोल रॉट आला आहे, त्यामुळं मुळं कुजले आहेत. ते झाड उपटून पाहिलं तर त्याला मुळं कमी असतात, कुजलेले असतात, खालचे पानं पिवळे पडतात, त्याची वाढ होत नाही. आणि पुढे जर वाढ जरी झाली तरी नंतर चारकोल रॉट आला तर त्यात दाना कमी भरतो किंवा भरत नाही. तर हे कारणं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला उपाय करायचा आहे. चारकोल रॉटला उपाय तेच ट्रायकोडर्मा येण्यापूर्वी वापरा. आल्यावर काही फायदा नाही. सध्या जमिनीत ओल आहे, आताच फवारून घ्या किंवा रेती मातीत किंवा शेणखतात मिसळून टाकून द्या. किंवा जसं जमलं तसं तुम्ही 30 ते 50 दिवसाच्या मध्ये ट्रायकोडर्मा वापरा. सोयाबीनला योग्य फवारा हा अत्यंत महत्त्वाचा फवारा आहे सोयाबीनमध्ये, पण अवस्थेनुसार. जर तुम्ही याच्या आधी रेज किंवा रावडी वापरलं नसेल तर या फवाऱ्यात रावडी हे अळीनाशक घ्या. जर हे वापरलं असेल तर वाढ जर जास्त झाली नंतरचा फवारा होतो का नाही तर सिंजो घ्या 8 मिली. आणि जर वाढ व्यवस्थित आहे, पुन्हा फवारा होणारच आहे, तर मग तुम्ही इमान 10 ग्रॅम घेऊ शकता. या 3 पैकी एक अळीनाशक घ्या. याच्यासोबत सरेंडर किंवा पांडा सुपर 30 मिली घ्या. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याचं कारण पांढरी माशी, तुडतुडे, रसशोषण करणाऱ्या किडी ज्या आहे ह्या तुमच्या सरेंडर किंवा पांडा 2 दिवसात, या 2 दिवसात 28-29ला फवारी झाली तर सरेंडर्स घ्या, आणि 29 नंतर फवारा झाला तर पांडा सुपर 30 घ्या. संजीवकामध्ये कमी वाढ असेल तरच टॉपअप घ्या, नाही तर घ्यायचं नाही. किंवा फुलं लागले पण वाढ कमी आहे तरी टॉपअप घेऊ शकता. योग्य वाढ जर असेल आणि फुलं लागले असेल तर झेप घेऊ शकता. बुरशीनाशकामध्ये प्रोपिको 20 मिली किंवा सुखई 30 मिली हे घेऊ शकता. आणि जर बोरांची कमतरता असेल, म्हणजे वरचे शेंडे थोडेसे आखूड झाले आहेत, झाडाला वळ्या पानाला वळ्या पडल्या आहेत, तर मग बोरांची कमतरता आहे, तिथे बोरान घेऊ शकता. विद्राव्य खत कमी वाढ असेल तर 19-19, आणि योग्य वाढ असेल तर झेपसोबत 12-61-0 असा फवारा तुम्ही सोयाबीनला या आठवड्यामध्ये या पद्धतीनं फवारा दिला तर आपलं 50% फवारणीतलं यश आलं असं तुम्ही समजा. कापसामध्ये कमी वाढ असेल तर तेच ड्रेंचिंग NPK बूस्ट DX 50 ग्रॅम पंपाला
पंपाला रायझर 150 मिली 19-19 300 ग्रॅम याची आळवणी करा. हा कापूस तुमचा लगेच सुधारणं चालू होईल आणि दीर्घकाळापर्यंत तो सुदृढ राहील. त्यानंतर योग्य वाढ असल्यानंतर आळवणी जर करायचं असेल तर पी-बूस्ट DX अर्धा किलो, के-लिप DX अर्धा किलो. पातळ फुलं लागल्यानंतरची ड्रेंचिंग जर करायची असेल तर हे करा. आणि या ड्रेंचिंगमुळे तुमच्या रासायनिक खताचं प्रमाण जरी कमी दिलं, असंतुलित जरी असलं तरी संतुलित होण्याचं काम करेल. कापसाला योग्य फवारा. कापसामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थिती आहे. आत्ता कापूस लागवड केली असेही शेतकरी आहेत आणि कापसाला फुलं लागलेत असेही शेतकरी. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीनुसार अजून पातच लागलं नाही तर फक्त रियाज घ्या. काही जास्त कीड नसेल, थोडंफार फवारा द्यायचा आहे, रियाज घ्या. जास्त मावा असेल तर याच्यासोबत असिफेट घ्या. रियाज अधिक असिफेट जास्त मावा असेल आणि पातं लागलं नसेल तर. पात्याला सुरुवात झाली असेल तर मग हे सोडून द्या, रेज घ्या. पण तुमचं रस शोषण करणारी कीड जास्त असेल, पात्याला सुरुवात झाली, रस शोषण करणारी कीड जास्त आहे तर रेज अधिक ओढाची एक्स्ट्रा घ्या. जर फुलाला सुरुवात झाली तर मग रेजही जाऊ द्या, सरेंडर घ्या आणि रस शोषण करणारी कीड जास्त असेल तर ओढाची एक्स्ट्रा घ्या. या पद्धतीनं जर कमी वाढ असेल तर टॉपअप आणि योग्य वाढ पाते फुलं असेल तर झेप. या पद्धतीनं कापसाचा फवारा घ्या. फुलं लागलेल्या कापसाला लाईट ट्रॅप लावा. लाईटची व्यवस्था असेल तर ते पतंग आकर्षित करून सगळे मरतात, त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि दुसरं म्हणजे सुरुवातीच्या फुलातील अळ्या नष्ट करा. डोमकळी ज्याला म्हणतात, वरच्या बाजूनं पाकळ्या बंद असतात, त्या फुलात 100% अळी असते. तर ते फुलं तोडायचे आणि नष्ट करायचे, म्हणजे पहिली पिढी तुमच्या अळ्यांची नष्ट होईल. दादालाड पद्धतीनं किंवा अतिघन लागवड पद्धतीनं लागवड केली असेल तर 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान गळफांदी कापा. त्याचे अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दिले. तुरीमध्ये मर रोग मी सांगितलं. तूर फुलं लागल्यानंतर जे जळणं चालू होते किंवा फांद्यावर डागा पडतात, फांद्या मरतात, नंतर सगळं झाड मरतं, तर तेव्हा काही करून फायदा नाही. तेव्हा कॅन्सर त्याचा तो 5व्या स्टेजमध्ये गेलेला असतं, ते मरणारेच झाड. तर त्याला मरू द्यायचं नसेल तर आत्ताच जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये ट्रायकोडर्मा वापरा. ट्रायकोडर्मात परत एकदा सांगतो, तुम्ही वेटेबल पावडर वापरू शकता एकरी 4-5 किलो, किंवा DX जो आहे ट्रायकोबूस्ट DX तो अर्धा किलो तुम्ही वापरू शकता. पिवळ्या तुरीला आळवणी ट्रायकोडर्मा, NPK बूस्ट 19-19 आणि रायझर याची आळवणी तुम्ही तुरीला करू शकता. शेंडे खुडले तर फायदा होतो, फांद्याची संख्या वाढते. शक्यतोवर 25, 50, 75 असं 3 वेळेस शेंडे खुडा. जर 3 वेळेस शक्य नाही झालं तर 30, 60 किंवा 35, 70 वगैरे असे 2 वेळेस शेंडे खुडले तरी चालेल. आता या आठवड्यात जर शेंडे खुडले तर बुरशीनाशकाची गरज नाही आहे. पावसाची शक्यता असेल तरच बुरशीनाशक फवारा, अन्यथा बुरशीनाशकाची गरज नाही. तर म्हणजे या पद्धतीनं हा अत्यंत महत्त्वाचा आठवडा आहे. या आठवड्यात आपल्या सगळ्या खरीप पिकांचं मी सांगितलं तसं नियोजन, तुम्ही विश्वास नसेल, भरोसा नसेल तर थोड्या याच्यात करा. त्याचा फायदा झाला तर मग तुम्ही इतर याच्यात करा. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. सध्या परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन. आणि यामध्ये आपण जास्त पावसानं सोयाबीन पिवळं पडलं आहे. हा एक बऱ्याच ठिकाणी पाऊस आपण सांगितलं होतं तसं शुक्रवारी आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. आणि आता म्हणजे इथून पुढे सुद्धा काही ठिकाणी सोयाबीनमध्ये वापसा स्थिती न झाल्यामुळं भारी जमिनी असतील, चिबाड जमिनी असेल, तिथं सोयाबीन पिवळं पडलेलं दिसेल. जर जास्त पावसामुळं जर सोयाबीन पिवळं पडलेलं असेल तर याला काही करू नका. याला वापसा आल्यानंतर आपोआप हे हिरवं होईल. वापसा आल्यानंतर म्हणजे पावसाचं शेतातलं पाणी निचरून गेलं आणि वापसा आलं तर याला वापसा महत्वाची आहे. आणि फारच जर तुम्हाला असं वाटत असेल जास्तच पिवळेपणा आहे तर याला फार तर 19-19-19 याचा फवारा द्यायचा. बाकी दुसरा कुठलाही खर्च वेगळा याला करू नका. पिवळ्या पडलेल्या जास्त पाण्यामुळं पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला वापसा आल्यानंतर आपोआप ते हिरवं होईल. किंवा फारच वाटत असेल तर 19-19चा फवारा आपण तिथे द्या. त्यानंतर आपण दुसरं बघूया. सोयाबीन पहिला दुसरा फवारा. सोयाबीनमध्ये पहिला किंवा दुसरा फवारा जो आहे तो आपण बघूया. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण सोयाबीनमध्ये तुम्हाला काय फवारणी द्यायची आहे. बघा, बहुतेक शेतकऱ्यांनी पहिला फवारा सोयाबीनचा दिला आहे किंवा तणनाशकामध्ये रेज किंवा रावडी याचा वापर केला आहे. रेज किंवा रावडी हे जे आहे हे कीटकनाशक आहे. 15 मिली प्रतिपंप याचा डोस आहे. हे रस शोषक करणारी कीड, खोडमाशी, चक्रभुंगा
छोटी आळी या सगळ्या किडींचं नियंत्रण करते. त्यामुळं याचा आपण शिफारस केली होती पहिल्या फवारणीमध्ये. आता जर अजूनही समजा याचा वापर केला नसेल तर मग तुम्ही दुसरी फवारणी असेल किंवा कोणतीही फवारणी असेल तर आपण एकतर जर वापरलं नसेल तर मग रावडी घ्या इथे, आणि जर हे वापरलं असेल यापूर्वी तर मग तुम्ही इथे इमान घेऊ शकता. याच्या सोबत रावडी किंवा इमान हे झालं अळीनाशक, आणि याच्या सोबत आपल्याला अजून सरेंडर किंवा पांडा सुपर इथे घ्यायचंय. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सरेंडर किंवा पांडा सुपर याचं कारण असं आहे की आळी सोबतच पांढरी माशीचा प्रादुर्भाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसतोय, आणि पांढरी माशी ही येलो मोझॅकचा प्रसार करते. त्यामुळं आपल्याला या फवारणीमध्ये चांगल्या वाढी झालेल्या आहेत तिथे रावडी जर नसेल घेतलं तर रावडी, जर रावडी घेतला असेल तर इमान घ्या, इमान सोबत किंवा रावडी सोबत सरेंडर किंवा पांडा सुपर दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकता. 1-2 दिवसात फवारे झाले तर सरेंडर घ्या, त्याच्या पुढे जर फवारा झाला तर पांडा सुपर घ्या. हे झालं कीटकनाशक. आता याच्यामध्ये जर तुम्हाला वाढ कमी असेल, कमी वाढ तर याच्यासोबत तुम्ही कुठल्याही सोबत म्हणजे रावडी, रेज वगैरे कशासोबतही कमी वाढ असेल तर रिफ्रेश घेऊ शकता, किंवा कमी फुटवे असेल तर टॉप अप घेऊ शकता. बरोबर. तर रिफ्रेश किंवा टॉप अप काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. पण समजा योग्य वाढ जर असेल, योग्य वाढ आणि फुलाला सुरुवात झाली असेल व फुले असं जर असेल तर मग तुम्हाला तिथे झेप 15 अधिक 12-61-0 100 ग्रॅम हे तुम्ही योग्य वाढ जर असेल आणि फुलं जर लागले असतील तर झेप 15 अधिक 12-61-0 100 घेऊ शकता. म्हणजे रावडी जर घेतलं नसेल तर रावडी अधिक सरेंडर, किंवा रावडी आधी घेतला असेल तर इमान अधिक सरेंडर किंवा पांडा सुपर. वाढ कमी असेल तर रिफ्रेश, जर वाढ व्यवस्थित आहे पण फुटवे कमी आहे तर टॉपअप झाला. जर योग्य वाढ असेल आणि फुलं लागली असेल तर झेप अधिक 12-61-0 हे एवढं तर आपल्याला घ्यायचंच आहे. आता याच्यानंतर जर तुम्हाला बुरशीनाशक वापरायची आवश्यकता वाटत असेल किंवा बुरशीनाशक जर वापरायचं असेल किंवा जास्त वाढ जर तुम्हाला सोयाबीनची झाली असं वाटत असेल तर याच्यात अधिक तुम्ही प्रोपिकोनॅझॉल याच्यात घटक आहे. हे बुरशीनाशकाचंही काम करते. डोस वाढाला तसा 15 मिलीचा डोस आहे त्याचा, पण 20 मिली जर घेतलं तर 20 मिलीनं वाढ सुद्धा त्याची थोडीशी थांबते, फुलाची संख्या वाढते. तर बुरशीनाशक जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्रोपिको घेऊ शकता. सूक्ष्म अन्नद्रव्य जर घ्यायचं असेल, गरज असल्यास किंवा जे खर्च करू शकतात थोडासा अशा शेतकऱ्यांनी याच्यात बोरॉनचं मागच्या वर्षी आपण काही ट्रायल घेतल्या, त्या छान रिझल्ट आले. फ्लोरा अवस्थेमध्ये बोरॉन, इथे बूस्ट बोर आपल्या कंपनीचं बूस्ट बोरॉन जे आहे हे परागीकरण करण्यासाठी मदत करते. आपण तुरीमध्ये आपण शिफारस केलेले दुसऱ्या फवारणीमध्ये फ्लोरा अवस्थेमध्ये बोरॉन बूस्ट बोर जर मिळालं तर फारच चांगलं. प्रोपिको जर बुरशीनाशक घ्यायचं असेल तर, आणि योग्य वाढ असेल तर झेप अधिक 12-61 असे तुम्हाला या दुसऱ्या फवारणीमध्ये थोडेसे नंबर ऑफ ॲटम जास्त आहे, जास्त घटक आहेत, पण हरकत नाही. तर या पद्धतीनं पहिला किंवा दुसरा फवारा तुमचा कोणता फवारा आहे त्या पद्धतीने तुम्ही फवारा. आता पुढचा आपण बघूया
सोयाबीन जास्त अतिरिक्त वाढ मी सांगितलं तुम्हाला, सोयाबीनमध्ये जास्त किंवा अतिरिक्त वाढ असेल तर तुम्हाला प्रोपिको हे किती घ्यायचं? याचा जनरली डोस 15 मिलीचा आहे, पण इथं 20 मिली घ्यायचं. किंवा अजून एक दुसरा पर्याय आहे झेप. याचा डोस आहे 10 मिलीचा. मग याला जर 20 मिली घेतलं तुम्ही तर जास्त फुलं, खूप जास्त फुलं येतात आणि जास्त फुलं आल्यामुळं आपोआप त्याची वाढ कमी होते. या सोयाबीनमध्ये तुमचं लिव्होसिन किंवा चमत्कार याचा काही फायदा होत नाही. लिव्होसिन किंवा चमत्कार यानं वाढ थांबत नाही, बिलकुल नाही. त्यामुळे याचा वापर करणं विनाकारण पैशाचा आपल्याला अपव्यय आहे. तुम्ही हे प्रोपिको जरी बुरशीनाशक असलं तर डोस वाढवला तर आपोआप ते फुलाचं कन्व्हर्शन करते आणि वाढ थांबते काही दिवस, 5-7 दिवस. झेप हे जरी संजीवक आहे फुलाचं, पण ते फुलं खूप जास्त काढल्यामुळं आपोआप वाढ थांबते. तर या पद्धतीनं सोयाबीनची अतिरिक्त वाढ असेल तर प्रोपिको किंवा झेप हे तुम्ही तिथं घेऊ शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया, खोड अळीचा प्रकोप. मोठ्या प्रमाणात खोड अळीचा प्रकोप, त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये किंवा असा भाग जिथे पेरणी केल्यानंतर बरेच दिवसात पावसाचा ताण पडला, अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खोड अळी आहे, खोडात अळी गेलेली आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी रेज रावडीचा फवारा घेतला नाही, अशा तर खूप मोठ्या नुकसान. म्हणजे हे नक्की आहे की याचं नुकसान जे आहे तुम्हाला याचं किंमत मोजावी लागणार आहे. ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही, ज्यांनी रेज रावडीचा फवारा घेतला नाही, अशा शेतकऱ्यांना खरंच नुकसान होणार आहे. आणि हे एक अलार्म आहे. मी त्याच्यापेक्षाही जास्त घातक काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. हुमणी अळीचा उद्रेक हा सुद्धा, हुमणी अळीचा उद्रेक सुद्धा बऱ्याच ठिकाणी इथं पाहायला भेटतोय. जालना आहे, परभणी आहे, बीड आहे, तुमचं बुलढाणा आहे, अकोला आहे. इथे हुमणी अळीचा खूप मोठा प्रादुर्भाव. याला मी 2 पर्याय तुम्हाला सांगतो. पहिला म्हणजे 3 किलो ज्वारीचं पीठ, 3 किलो ज्वारी पीठ आणि याच्यात काय टाकायचं, याच्यात अधिक टाका फ्युरी म्हणजे कार्बोफ्युरॉन. याचं रासायनिक नाव आहे कार्बोफ्युरॉन. 3 किलो घ्या आणि हे काय करा, याला संध्याकाळी शेतात फेकून द्या. एकरी प्रमाण सांगितलं मी, 3 किलो ज्वारीचं पीठ आणि 3 किलो फ्युरी, असं करू शकता पहिला. दुसरं, हे सोयाबीन सारख्या पिकामध्ये आपल्याला हे करता येईल. पण तुमचं कापूस, तूर, आपली हळद, अद्रक वगैरे असे पिकं जर असतील तर पंपाला 100 मिली तुमचं पांडा सुपर अधिक 50 मिली आपलं हे रिहांश, हे कॉम्बिनेशन जर दिलं तर तुमची हुमणी अळी शेवटपर्यंत कंट्रोल राहील. शेवटपर्यंत तुमचं हुमणी अळीचं म्हणजे मरून जाईल. अजून एक तिसरा उपाय आहे. जर समजा काही काळासाठी जर तुम्हाला हुमणी कंट्रोल करायची तर 50 मिली तुम्ही रेज सुद्धा ड्रेंचिंग करू शकता. याचं स्पॉट ड्रेंचिंग करायचं. रेज हे पंपाला प्रमाण आहे. परमनंट उपाय पांडा सुपर 100 अधिक 50 रेहांश. परमनंट हुमणी तिथे त्या वर्षात म्हणजे वर्षभर तरी येणार नाही. आणि वरती येऊन हुमणी मेलेली दिसायची असेल, तुम्हाला तसं जर पाहायचं असेल तर 50 मिली रेज एका पंपाला घ्यायचं आणि त्याचं नोझल काढायचं, ड्रेंचिंग करायचं. जिथे जिथे, याला स्पॉट ड्रेंचिंग म्हणतात. स्पॉट ड्रेंचिंग. स्पॉट ड्रेंचिंग म्हणजे काय,
इथे जेवढे झाडे आहेत, ज्या झाडाच्या तिथे हुमणी आहे किंवा झाड मेलंय तर तिथून 2 फूट इकडं 2 फूट इकडं एवढ्या याच्यात फक्त ड्रेंचिंग करायची. तर या पद्धतीनं हुमणी अळीचा कंट्रोल करा, नाही तर हुमणी अळी जगू देणार नाही हे निश्चित आहे. यावर्षी आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं हुमणी अळीचा प्रादुर्भाव खूप राहणार. असंच जी भविष्यवाणी आपण केली होती, भविष्यातील सोयाबीनवरील संकट हे काय आहे बघा, अत्यंत महत्वाचं आहे. याचा प्रादुर्भाव चालू झालाय आणि हा रोग कोणता आहे तर हा आहे चारकोल रॉट. आणि क्लोरेशियम रॉट. म्हणजे मुळकूज, थोडक्यात म्हणजे मुळकूज. मध्य प्रदेश मधलं जवळपास पूर्ण मध्य प्रदेश, विदर्भातलं नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा आणि त्याच्या लगतचं यवतमाळ आणि अमरावती आणि त्याच्यानंतर आता नांदेड झालं, बुलढाणा झाला, अकोला, सगळीकडेच. तर हा चारकोल रॉट याला शेतकरी काय समजतात, याला समजतात येलो मोझॅक. कशामुळं? अज्ञानमुळं. अज्ञान, बाकी काही नाही. दुकानदार, बरेच लोक, कंपन्यावाले येलो मोझॅक समजतात. पण याचं बघा तुम्ही सरळ गणित आहे. खरगे जर पडले परिपक्वता अवस्थेत, याच्या आधी येत होतं, यावर्षी तर नागपूरमध्ये सुरुवात सुद्धा झाली, एवढंच 4 पानाचं सोयाबीन आहे, त्याच्यावर चारकोल रॉट आलेला आहे. तर याचं लक्षण काय आहे की सोयाबीन वाढीच्या किंवा फुलधरणीच्या नंतर किंवा शेंगा लागल्यानंतर असे खरगे जे बसतात, तिथं जर तुम्ही झाड उपटून जर पाहिलं तर त्याच्यावर पांढरी बुरशी दिसते. मुळं जर उपटून म्हणजे मुळाला जर आपण ओढून पाहिलं तर मुळं तुटतात, सडलेले असतात, मुळकूज असतं. आता हा रोग जो आहे हा 100% सगळीकडे पसरणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात तर पसरणारच आहे. आता फक्त म्हणजे हे 3 जिल्हे जे आहेत, 3, 4, 5 जिल्हे जे आहेत, 5 म्हणू आता आपण त्याला, म्हणजे तुमचं नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ, अमरावती, इथं पांढऱ्या फुलाचे वानं खूप चालले. कशामुळे चालले की पांढऱ्या फुलाचं वाण काही अंशी या रोगाला कमी बळी पडतं. बळी पडतच नाही असं नाही, कमी बळी पडतं. तर हा रोग जो आहे याला जर तुम्हाला रोखायचा असेल, मी तर म्हणेल पांढऱ्या फुलाचा असो का गुलाबी फुलाचा असो, कोणत्याही याचा असो, तुम्ही 40-50 दिवसाच्या दरम्यान आपण ट्रायकोडर्मा याच्यात वापरणं फार महत्वाचं आहे शेतात. ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा व्हिरिडी. आता ट्रायकोडर्मा व्हिरिडी 2-3 स्वरूपात आहे. पहिलं स्वरूप त्याचं WP म्हणजे 1 किलो 100 ते 125 रुपयाला मिळतं. पावडर 1 किलो 100 ते 125 रुपयाला मिळते. दुसरा प्रकार आहे DX, तर हे तुम्हाला जवळपास 400 रुपयाच्या जवळपास मिळेल अर्धा किलो. आणि तिसरं प्रकार आहे लिक्विड. तर याचं आपण काही सांगू शकत नाही कोण कसं विकतं येतं. तर डेक्स्ट्रोजचा प्रति एकर तुम्हाला 5 किलो वापरावं लागेल. आणि आपला हा वेटेबल पावडर आणि डेक्स्ट्रोज फक्त 500 ग्रॅम वापरावं लागेल. ट्रायकोबूस्ट DX, डेक्स्ट्रोज म्हणजे हे ट्रायकोबूस्ट DX जे आहे, ट्रायकोबूस्ट DX हे आहे डेक्स्ट्रोज. तर हे फक्त 500 ग्रॅम. कशामुळं? कारण याच्यापेक्षा 10 पट याच्यामध्ये ट्रायकोडर्मा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं हे फक्त तुम्हाला 500 ग्रॅम. आणि जर वेटेबल पावडर 100-125 रुपयेवाला जर असेल तर ते तुम्हाला 5 किलो वापरावं लागेल. हे कशात वापरू शकता, कसं वापरायचं आहे? रेती, माती, शेणखत किंवा रासायनिक खत, कोणतंही रासायनिक खत चालते. रेती, माती, शेणखत किंवा रासायनिक खत या कशातही मिसळायचं आहे आणि फेकून द्यायचं. तर तुमचा चारकोल रॉट हा थांबू शकतो. नाही तर मुश्किल आहे, कठीण आहे. वेळ गेल्यानंतर काही फायदा नाही. तो यायच्या आधीच त्याला क्लिअर करा. म्हणजेच
आत्ताच त्याचा तुमचा ट्रायकोडर्माचा वापर आत्ताच करावा लागेल, तरच तुमचं सोयाबीन वाचू शकतं. येलो मोझॅक आल्यास काय करायचं? येलो मोझॅक आपल्याला माहिती आहे, मी मागच्या वेळेस सुद्धा नेहमीच फोटो दाखवतो तुम्हाला. तर पहिला उपाय येलो मोझॅक आल्याला झाडे उपटून टाकणे. पिवळे झाडं जे झाडे उपटून टाकणे. पिवळे पडलेलं झाड दिसलं की उपटून टाका. कंटिन्यू झाडं उपटून टाकणे. आणि दुसरं म्हणजे ओडाची एक्स्ट्रा याचा फवारा. ओडाची एक्स्ट्रा याचा 30 मिली. हे ओडाची एक्स्ट्रा काय करतं? पांढऱ्या माशीचे अंडे, पिल्लं आणि उडणारी माशीला कंट्रोल करतं, ज्याच्यामुळं याचा रोगाचा प्रसार जे कीड कोणती करते? पांढरी माशी. आणि पांढऱ्या माशीचे उडणारी माशी त्याला पसरवते. पण पिल्लं समजा उडणारी आपण आसिटामाप्रिड मारलं तरी, म्हणजे टाटामानिक वगैरे प्राईड वापरलं तरी मरते. पण पिल्लं परत उडायला लागतात 4-5 दिवसांना. परत अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात. तर सगळ्या तिन्ही अवस्था, अंडे सुद्धा मेले पाहिजे, पिल्लंही मेले पाहिजे आणि उडणारी माशी मेली पाहिजे. असं जर करायचं असेल तर ओढाची एक्स्ट्रा आपण तिथं 30 मिली घेऊ शकतो. हा फवारा नक्की घ्या आणि झाडं उपटून टाका. एकदा उपटून होणार नाही, कारण त्या पांढऱ्या माशीनं जिथं जिथं रस शोषण केलं आहे ते काही झाडं आज पिवळे होतील, काही उद्या होतील, काही परवा होतील, काही असं 8-10 दिवस सतत तुम्हाला उपटत राहावं लागेल, तरच तुम्ही येलो मोझॅक पासून वाचू शकतो आपण, नाही तर नाही, अन्यथा नाही. तर हे झालं तुमचं सोयाबीनचं. आता कापसाच्या वाढीसाठी आळवणी, याच्याबद्दल मी अनेक वेळा सांगितलं. कापूस लहान आहे, बऱ्याच ठिकाणी कापसाची पाहिजे तशी अपेक्षित वाढ झाली नाही आणि त्यामुळं कापसाचं वाढ अपेक्षित दिसत नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे रायझर जे आहे हे उच्च गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे. हे 150 मिली प्रतिपंप घ्या. याच्यामुळं पांढऱ्या मुळांचा विकास होईल. पांढऱ्या मुळांचा विकास झाला की आपोआप अन्नद्रव्याचं शोषण होईल आणि वाढ होईल. दुसरं याच्यासोबत जे घ्यायचं आहे ते घ्यायचं NPK बूस्ट DX. NPK DX हे घ्या 50 ग्रॅम. आणि तिसरं याच्यासोबत घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे आपलं 19-19-19. कमी वाढ असेल तर 19-19-19 300 ग्रॅम एका पंपाला. हे पंपाचं प्रमाण सांगितलं मी तुम्हाला. एका एकरात 10 पंप टाकायचे, नोझल काढायचं आणि ड्रेंचिंग करायचं. एकरी जर तुम्ही ड्रिपनं वापरत असाल तर 1.5 लिटर रायझर, 500 ग्रॅम NPK बूस्ट आणि 3 किलो NPK म्हणजे 19-19-19 या पद्धतीनं तुम्ही कापसाच्या वाढीसाठीची आळवणी ही करू शकता. अत्यंत महत्त्वाची. सर्वांगीण विकास म्हणजे वाढ व्यवस्थित जरी असेल तरी जर तुम्ही ही आळवणी केली तर सर्वांगीण त्याला मोनोपोडिया, सिम्पोडिया, त्याचे एकंदरीत विकास, वाढ, त्याची लांबी, 2 फांद्यातलं 2 बोंडातलं अंतर हे कमी होणं वगैरे सगळे फायदे तुम्हाला या आळवणीमुळं होतील. पाते फुलं लागलेल्या कापसाला आळवणी. आता ही दुसरी आळवणी आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा फुलं लागलेत, पाते तर ठीक आहे पण फुलं लागलेत, कापसाची वाढ पण चांगली आहे, म्हणजे तुमच्या मांड्याच्या वर कापूस गेलाय, साधारणतः टोंगळ्याच्या वरती गेलाय आणि झपाट्यानं वाढतोय, म्हणजे नत्र त्याला व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि फुलं लागलेत. मग याला तुम्ही काय करू शकता? याच्यात P बूस्ट DX, P बूस्ट DX हे 500 ग्रॅम घ्या तुम्ही, एकरी 500 ग्रॅम. आणि याच्यातच वेगळा खर्च न करता, आळवणीचा वेगळा खर्च न करता याच्यातच K लिफ्ट DX हे 500 ग्रॅम टाका. हे दोन्ही एकत्र करून याची आळवणी करू शकता तुम्ही पाते फुलं लागल्यानंतर. हे काय काम करते? P बूस्ट DX हे तुमचं फॉस्फरस द्यायचं काम करतं. जमिनीत जो फॉस्फरस डिपॉझिट आहे किती अनेक वर्ष झाले वेगळ्या स्वरूपात आहे, सोल्युबलाइज नाही, तो विरघळत नाही. तर P बूस्ट DX मधले जीवाणू त्याला विरघळण्याचं काम करतात. तो विरघळला की पिकाचे मुळं त्याला आपोआप घेतात आणि स्फुरत कशासाठी? पाते फुलं लागणे, त्याची संख्या वाढणे यासाठी काम करते. K लिफ्ट DX हे काय करते? हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB हे जे आपल्या जमिनीत वर्षानुवर्ष पोटॅश पडून राहिलेला आहे
तो अचल स्वरूपातला आहे, त्याला चल स्वरूपात आणून जे झाडं घेऊ शकत नव्हते पण हे जीवाणू वापरले तर ते झाडं के लिप पोटॅशला घेतील. तर याची आळवणी तुम्ही पाते फुलं लागल्यानंतर करू शकता, फिबूस डीएक्स आणि के लिप डीएक्स. त्यानंतर कापसाचा पहिला किंवा दुसरा फवारा. कापसामध्ये बघा कीटकनाशक, सगळ्यात पहिले आपण काय करू, इथं कीटकनाशक घेऊ. कीटकनाशक गरज असेल तर फवारा करा, विनाकारण कीड नसताना फवारू नका. जर गरज असेल तर पहिलं आहे रिहांश. थोडंफार कीड आहे, तुम्हाला रिहांश 20 मिली मस्त काम करेल. थोडीशी मावा जर जास्त वाढला तर याच्यासोबत आसिफेट घ्या. आसिफेट 30 ग्रॅम घ्या. रिहांश अधिक आसिफेट, बरोबर. हे पातं लागायच्या आधी जर असेल तर रिहांश अधिक आसिफेट घ्या. आता ही वाढीची अवस्था. समजा पातं लागलेत, पाते लागलेत खूप, म्हणजे कमी जर तुमचं आळी असेल आणि थोडीफार आळी, थोडंफार रसशोषण करणारी कीड असं असेल तर रेज घ्या 15 मिली. रेज 15. पण आळी जर जास्त असेल तर मात्र तुम्हाला इथं इमान घ्यायला हरकत नाही, जर आळी जास्त दिसत असेल तर. नाही तर कमी आळी असेल, कमी रसशोषक करणारी कीड, तर साधं रेज जरी घेतलं तर त्यात थोडं सगळंच कंट्रोल होईल. पण जर आळी जास्त असेल तर इमान. आता जर रस शोषण करणारी कीड जास्त असेल तर रेज असो किंवा इमान याच्यासोबत तुम्ही ओढाची एक्स्ट्रा घेऊ शकता. ओढाची एक्स्ट्रा, रस शोषण करणारी कीड जास्त असेल तर हे ओढाची एक्स्ट्रा घ्या 30 मिली. मग ते रेज असो का इमान असो कशासोबतही तुम्ही घेऊ शकता. हे झाले कीटकनाशक. आता याच्यासोबत जर कमी वाढ असेल तर टॉपअप घ्या. अधिक टॉपअप, किंवा योग्य वाढ असेल आणि पाते फुलं लागल्यात तर मग झेप. झेप 10 मिलीच घ्या, इथे 15 नाही घ्यायची गरज. या पद्धतीनं पहिला किंवा दुसरा फवारा, आपल्याला कोणता फवारा आहे, त्यात कोणती कीड आहे, किती प्रमाणात आहे, अवस्था कशी आहे, त्यानुसार कापसाचा हा फवारा आपल्याला ठरवायचा आहे. खताचे डोस दुसरा तिसरा. खताचं बऱ्याच ठिकाणी शॉर्टेज आहे. आपण सांगितलं पहिला डोस जो आहे हा लागवडीसोबत द्यायचा, दुसरा हा 25 दिवसाला द्यायचा आणि तिसरा हा 50 दिवसाला द्यायचा. म्हणजे 0, 25, 50, आता 40 ते 50 दिवस कापसाला झालेत. बऱ्याच शेतकऱ्यांचा दुसरा डोस राहिलाय, काही शेतकऱ्यांचा दुसरा झालाय. तर काय करायचं, पहिल्या डोसमध्ये NPK सगळं सारख्या प्रमाणात द्यायला हरकत नव्हतं. दुसऱ्या याच्यात युरियाचं प्रमाण जास्त द्यायचं होतं आणि तिसऱ्या याच्यात पुन्हा युरिया आणि NPK अधिक NPK. यात काय करा, जर युरियाचं शॉर्टेज असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, दुसरा जर डोस राहिला असेल तर 20-20-0-13 घ्या, हे बऱ्यापैकी आहे. किंवा 24-24-08 घ्या, 24-24-0 आणि याच्यात थोडंसं पोटॅश टाका. म्हणजे तिसरा डोस जो आहे तो तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दिला असं समजा, युरिया नव्हता म्हणून. मग नंतर तुम्ही याच्यात युरिया घेऊ शकता. युरिया 1 अधिक DAP 1 अधिक MOP 1 असं घ्या. किंवा 1 युरिया अधिक 2 10-26-26 घ्या, असं घ्या. या पद्धतीनं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत काय करायचं की पहिल्या याच्यात NPK द्यायचं आहे, दुसऱ्या याच्यात युरिया द्यायचा आहे. समजा युरिया नव्हता तर काही पण द्या, पण या 3 डोसमध्ये आपल्याला बॅलन्स करून सगळं नियोजन करायचं आहे, तरच खताचं संतुलन राहील. या पद्धतीनं तुम्ही खताचा वापर करू शकता. एक खत नाही तर दुसरं कोणतंही खत घेऊ शकता.
त्याला अडचण नाही, फक्त खताचं संतुलन करणं महत्वाचं आहे. नत्र हे स्फुरद आणि पालाशापेक्षा दुप्पट गेलं पाहिजे. भविष्यात तूर वाचवण्यासाठी काय करायचं आहे? काहीच नाही. तुम्हाला पहिलीच गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रायकोडर्मा ट्रायकोबूस्ट DX जे आहे त्याचं ड्रेंचिंग करायचं आहे. कशासाठी? एक तर मर आहे आणि दुसरं आहे फांदी मर. फांद्याला डाग जे पडतात आणि तूर मरते. आता दिसत नाही ते तुम्हाला. सगळ्या प्रत्येक शेतात, विदर्भ मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतात तूर मरते. कधी मरते? फांद्याला डाग पडून मरते आणि मुळं कुजून मरते. फुलं लागायला सुरुवात झाली की झाडं दिसतात आणि तेव्हा आपण म्हणतो की आता काय वापरू. तेव्हा काही वापरून काही फायदा नसतो. जर तुम्हाला त्याला कंट्रोल करायचं असेल तर हे आत्ताच जुलै महिन्यामध्ये, आता पाऊस सगळीकडे चांगला पडलाय, सगळीकडे ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो प्रति एकर आळवणी करा. शेणखतात टाका, रेतीत टाका, मातीत टाका, कशातही टाका, रासायनिक खतात टाका आणि एका एकरात अर्धा किलो ट्रायकोबूस्ट फेकून द्या किंवा पंपात औषध घ्या आणि त्याचं आळवणी करा. असं जर केलं तरच आपली तूर भविष्यात वाचू शकते. नाही तर त्याला दुसरा उपाय काही नाही तुरीचं मर रोग टाळण्यासाठी. तुरीला शेंडे कधी खुडावे? 25, 50, 75. विरळणी पहिलं जे आहे ते विरळणी करायची. विरळणी आणि शेंडे खुडणे आणि पहिली शेंडे खुडणे. हे 25 दिवसाला. नंतर 50, नंतर 75. शेंडा खुडल्यानंतर जर पाऊस असेल किंवा पावसाची शक्यता असेल तर बुरशीनाशक, आपलं साधं साफ पावडर बुरशीनाशक वगैरे, प्रोपिको कोणतंही चालतं. जर पावसाची शक्यता असेल तर, नाही तर नाही. तर हे झालं तुमचं. शेंडे कधी खुडायचे? 25, 50, 75. जर नसेल जमलं तर तुमचं 30, 60 किंवा 35, 70 वगैरे असेही शेंडे तुम्ही 2 वेळेस खुडले तरी चालेल. मक्यामध्ये अळीनाशक कोणते कोणते वापरावे हे फार महत्वाचं आहे. मक्यामध्ये फॉल आर्मीवर्म खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर पहिलं सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो, विटारा प्लस. लपलेली अळी मारण्याचं काम करते. दीर्घकाळ नियंत्रण 30 मिली विटारा प्लस. दुसरं याला पर्याय आपण जे बॅराझाईड आहे आदामा कंपनीनं, पण हे विटारा प्लस तुम्हाला स्वस्त पडेल आणि क्वालिटीच्या गॅरंटी मी देतो तुम्हाला. तुमचं रावडी किंवा मस्केट किंवा विटारा प्लस असं 3. नाही तर मग तिसरा पर्याय तुम्हाला, किंवा आलटून पालटून मारा. इमान अधिक पांडा सुपर कॉम्बिनेशन करावं लागेल. इमान अधिक पांडा सुपर किंवा एकटं विटारा प्लस किंवा एकटं रावडी किंवा एकटं मस्केट असं तुम्ही वापरू शकता. या पद्धतीनं मक्यात आलटून पालटून तुम्हाला तिथे हे वापरायचे आहे, अळीनाशक वापरायचे आहे. धन्यवाद.